सभागृहामध्ये जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार मी ॲडिशनल SP आणि डेप्युटी साहेबांना झालेली घटना कळवली। त्या बाबतीत लेखी तक्रारची मागणी त्यांनी केलेली आहे। मी त्यांना तक्रार अर्ज देतोय। 100% लोकशाही पद्धतीने मी सभागृहात निवडून आलेलो आहे। सभागृहात येण्याचा आणि मला बोलण्याचा अधिकार आहे। बजेटचा विषय होता, बजेटच्या विषयाबाबतीत मी विषय मांडला होता माननीय आयुक्त साहेबांना, आणि तो विषय मांडत असताना अशा प्रकारची गळचेपी करणं, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणं आणि माझा आवाज मी थांबलो नाही प्रश्न उत्तर करत असताना मग काहीतरी एक माझ्याबद्दल झालेल्या आरोपाचा सहारा घेऊन मला कशा पद्धतीचं बसवायचं आणि त्या सभागृहातून बाहेर काढायचं अशा पद्धतीचं नियोजन आणि अशा प्रकारचं षडयंत्र त्यांनी आज आखलं होतं। आणि ते षडयंत्र नुकतीच आपण सुद्धा देखील सभागृहामध्ये होतात आणि आपण हे सर्व झालेला प्रकार आपण सुद्धा चित्रीकरण केलेलं आहे। सगळं झालेला प्रकार आपण देखील प्रत्यक्षात पाहिलेला आहे। सभागृहामध्ये बसून देणार नाही असं म्हटलं तर पुढच्या सभेला आपण जाणार आहात। लोकशाही आहे, प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे। कोणी मला किती धमक्या दिल्या तर मी सभागृहामध्ये येण्याचा माझा हक्क आहे, मला संविधानाने अधिकार दिलेला आहे। त्यामुळं अशा प्रकारची कोणी वल्गना केल्या तर त्या असल्या वल्गनांना मी भीक घालत नाही आणि मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही। केवळ मी आज पोलीस प्रशासनाकडे झालेली घटना आणि कोणत्याही प्रकारचं पुढे जाऊन अनुचित प्रकार घडू नये या बाबतीत त्यांना भेटलो आणि त्यांना झालेली घटना सांगितलेली आहे।